पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मंडळी आता शिल्परूपात. मुंबई भ्रष्टाचार प्रकरणात क्लीन चिट देणाऱ्या सरकार विरोधात महाविकास आघाडीचे विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. अमरावती ग्रामीण महिला पोलीस दलाची भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी. यवतमाळ मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कळंबी येथील प्रसिद्ध चिंतामणी मंदिरात घेतले दर्शन. पुणे हातात भगवे झेंडे, गाड्यांचा मोठा ताफा, वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना. मुंबई श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाने राष्ट्रवादी काँग्रेसने फोडला विधानसभा प्रचाराचा नारळ. कल्याण केडीएमसीच्या अप्रभाग कार्यालयावर शिवसेना शिंदे गटाचा हंडा मोर्चा. पुणेकरांच्या आवडीची पुण्य दशमे बस योजनेला 3 वर्ष पूर्ण. जालना दुधाला हमी 45 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी सिल्लोड भोकरदन महामार्गावर करण्यात आले रास्ता रोको आंदोलन. पंढरपूर आषाढी एकादशी दिवशी एसटी कर्मचाऱ्यांनी 7वं वेतन लागू व्हावे या मागणीसाठी पुकारला संप. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बस स्थानकामध्ये महिला वाहकाने केली एक प्रवाशाला मारहाण. रायगड शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पीक विमा योजनेसाठी अर्ज दाखल करावी. कृषी अधिकारी तनुजा घाडगेंचे शेतकरी वर्गाला आवाहन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोच्या भावाने केली 100 पार. सातारा पर्यावरण संरक्षणासाठी सातारचे कुंभार सरसावले पुढे, नागरिकांनी केले नव्या कलाकृतीचे स्वागत. नांदेड ओबीसींची त्यावेळेस आम्हाला नियत समजली असती तर त्याच वेळी आम्ही आरक्षण घेतले असते. जरांगे पाटील. धाराशिव मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीसाठी मराठा समाज सज्ज. मुंबई 3 दिवस झाले अनेक घटना घडत आहेत. गृह खातं कार्यरत आहे की नाही? आदित्य ठाकरे. मुंबई आज शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, मला पुण्याची जबाबदारी दिली आहे. वसंत मोरे. अमरावती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेसंदर्भात भूसंपादन जन आंदोलन समितीने उपजिल्हाधिकाऱ्यांना घेतला घेराव. मुंबई सभापती निवडणूक झाली पाहिजे, हे सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. अंबादास दानवे.